एवढे टमाटे कच्चे आणले का आता? कच्चे आणले का आता? आजीलाच कळत नाही का आता कच्चे? शेतातल्या मिरच्या वांगी सगळे आमच्यावरती नाराज झाले होते. पाना किती केवलवाणी झाडाला थांबले ते. आता काही विलाज नाही, शेतकऱ्याचं असंच असतं. कारण अजिबात बाजार नसल्यामुळे ना त्या मिरच्या अजिबात तोडण्यात आल्या नाही. तर त्या झाडांना असं ओझं झालं आहे, पण विलाज नाही. आता कसलाच बाजार नसल्यामुळे काहीच तोडलं नाही. पल्लवीची ना फेवरेट वहिनी आली होती. ती पल्लवीची वहिनी आणि पल्लवी किती एन्जॉय करतात शेतामध्ये. काय टाकलंय त्या विहिरीत? किती उन्हाळा असो पण विहिरीचं पाणी ना कधीच असं अटत नाही. आणि शेताला भरपूर सारं पाणी असल्यामुळे किती हिरवगार असं शेत आहे. लय मिरच्या आल्यात. टोमॅटोच्या झाडाला सुद्धा किती टोमॅटो आलेत. एक महिना एक लाईन तोडायला दिव्या 3 दिवस 3 दिवस. पोत भरून तोडते ना. हे वांग्याचं झाड आहे ना, इतकं मोठं झालेलं, सगळं तोडून टाकलेलं. परत एकदा ते फुटलंय आणि छान असे त्याला वांगे आलेत. 100 रुपयाला एक लाईन पडते. 900 रुपये आहे का? झाड तोडून फुटलंय. औषध मिरच्यांचं औषध. उतरा. उतरते मशे. उतरते तू. अरे फाडतील. चला चला, मी पाणी मारते. सगळ्यात छोटी जाऊ द्या पुढं. बघा रुसून बसला दिवा. द्या दिव्यात. जाऊ द्या तिला तसंच असतं. 1 नंबर चालावं लागतं. संध्याकाळचं गावाकडलं वातावरण दिवस मावळायला चाललेला. 5:30 पावणे 6 वाजलेले. पण उन्हाळा असल्यामुळे थोडंसं ऊन असतं ना. किती छान दिसतं. आणि शिरूसुद्धा आमच्याबरोबर आला होता. शिरूना जिकडे जाईल तिकडे येत असतो. हा शिरू म्हणजे ना खरंच आमचा एक फॅमिली मेंबर. आता थोडासा तो ना म्हातारा व्हायला लागलाय. थोडंसं त्याची ना ताकद कमी व्हायला लागली. पण त्याशिवाय आम्हाला अजिबात करमत नाही. आम्ही जिथे असेल तिथे तो असतोच. म्हातारा झाला. पांढरी केस झाल्यात शिरूची, पांढरी. चल बाळा घरी. चल घरी. पुढं हां चल. शान आहे बाळ. त्याला माग जायचंय काय नो. सुकले बाई. त्या दिवशीच पाणी दिलं मी. ह्या वांग्याच्या झाडांची वांगी इतकी खाल्ली ना मापच नाही. आता ह्याच्या जागेवर ना परत नवीन अशी झाडं लावावी लागतील. चल आत बाहेर चल. असेच गावाकडले नवीन कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला ना नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला गावाकडले असेच छान असे व्हिडिओ दररोज मी घेऊन येत जाईल. चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सपोर्ट करा. एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा पाण्या जास्वंदीच्या झाडाला किती काय आल्यात. पाणी मारत होते. पाणी मारतात असंच या झाडाकडे लक्ष गेलं. खूप छान वाटलं. इतक्या साऱ्या कळ्या आल्यात ना. अशी गुच्छाची जास्वंदीचं फुलं आहे. उरल्यानंतर ते इतकं सुंदर दिसतं ना. हे गार्डन किती हिरवगार असं फुललं आहे. कसं वाटतंय तुम्हाला सुद्धा कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. आणि गावाकडले असे व्हिडिओ पाहिल्यासुद्धा कोणाकोणाला आवडतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि सुंदर असे व्हिडिओला ना माझ्या लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे वातावरण कसं वाटतं. आणि हे वातावरण फक्त आणि फक्त गावाकडेच अनुभवायला भेटतं. छान असं निसर्गरम्य वातावरण संध्याकाळच्या वेळेस सनसेट पॉईंट तर चला जाता चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.